श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे नाश्ता बनवल्यानंतर. नाश्ता बनवला होता, पण मी काही अजूनही दिला नव्हता कोणालाच. कारण बाबाची कटिंग करायला दादा आले होते आणि त्यांची कटिंग वगैरे झाली होती आणि त्यानंतर मी त्यांना डाय वगैरे लावून दिलं. आणि स्वामिनीची थोडेसे केस कापायला सांगितले होते, कारण त्या अगोदरच्या दिवशी स्वामिनीला नेलं होतं कटिंग करायला. खूप रडली होती, त्यामुळे थोडे राहिलं होतं, तर तिला अ, आज आप्पा बरोबर पाहिलं होतं कटिंग करताना, तर त्यामुळे ती पण रडली नव्हती. थोडेसे तिचे पण केस कापले होते. तर इथं माझा नाश्ता सगळं त्यांना डाय वगैरे लावून दिल्यानंतर बाबाला पण नाश्ता दिला आणि त्याच्या पप्पाला पण दिला. तर त्यानंतर त्यांची अंघोळ वगैरे करून दिली. यामध्येच तरी 1 तास गेला माझा. तर बाबांना अंघोळ वगैरे झाली आणि त्याचबरोबर पूजेसाठी मला आता यांचं सगळ्यांचं करून दिल्यानंतर आता मला शांततेनं माझे पूजा वगैरे करायची होती. तर फुलं वगैरे तोडले. ही झाडाला फुलं खूप छान येतात. उन्हाळा असूनही बरेच फुलं येतात त्याला. तर इथं माझी पूजा चालू होती आणि तेव्हा स्वामिनी इकडे-तिकडे करतच होती आणि देवीची हे माझ्या आईच्या हातचीच आहे देवी, मोठी बनवलेली आहे. तर हे पूजा चालू असतानाच मधात उठून पण जावं लागतं. बाकीचे पण कामं करावं लागते आणि इथं मी सेटिंग करत आहे आपल्या ब्लॉग करताना. कारण स्वतःला सगळं करावं लागते. सेटिंगसुद्धा करावं लागतं आणि ब्लॉगिंगसुद्धा करावं लागतं. आणि पूजा चालू असतानाच माझे स्वामी समर्थाचं गाणंसुद्धा चालू होतं एकीकडे. त्यामुळे असं प्रसन्न वातावरण होतं आणि आज मी लवकरच उठली होती 5:00लाच. तर याच्या अगोदरचे ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. तर मी त्यामध्ये सांगितलं आहे सकाळी उठल्यामुळे कोणते-कोणते कामं माझे जास्तीचे म्हणजे काय-काय फायदे होतात ते अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. तर इथं मला ह्या शेंगाची भाजी करायची होती. त्यामुळे त्या वाफवून घेतल्या मी. का वरण-भात केला आणि त्याच्यावरच प्लेट ठेवून वाफवून घेतल्या होत्या आणि इथं स्वामिनीची पण इथं मधामधात करणं चालू होतं. तिला घेऊनच मग कामं चालू होते. तिला टमाटर वगैरे देत होते मी आणि सकाळी उठल्यामुळे आज माझे बरेच कामं लवकर-लवकर चालू होते होणं. त्यामुळे बाबाला बराच वेळ देता आला. अ, आपल्याला जर कोणतेही काम करायचं असेल आणि लवकर उठलो, तर बराच फरक पडतो. आणि यानंतर आता सहारा येणार होती. सहारा शाळेतून आली होती. तर तेव्हा तिचं आल्याबरोबर तिच्याच मागं असते ती आणि एका आईसारखं बघते ती. म्हणजे ती असली तर मला काळजीच राहत नाही. अगोदर मी तिला जेवायला देत होती आणि ती आल्यानंतर नंतर तीच तिला जेवायला वगैरे देते. तर इथं ती सहारासाठी बनवली होती टमाटरची भाजी. बेसन टाकून खूप छान लागते. एकदा तुम्ही सगळे ज्यांना जे करत असेल ते ठीक आहे, पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी अशी भाजी करून पहा. खूप आवडते. मला सुद्धा आवडते आणि तिचे नाटक पहा कसे चालू होते. तर स्वामिनीचं इथं जेवण चालू होतं. सहाराच देत होती. तर ती आल्यावर मला बराच आधार होते. तिची भाजी झाली होती तिच्यासाठी आणि इथं मी पोळ्याच्या अगोदर असे उंडे तयार करून ठेवते, म्हणजे पोळ्या वगैरे लवकर-लवकर होतात. आधीच कणिक भिजवून ठेवते, त्यामुळे लवकर चांगल्या नरम होतात पोळ्या. 12:30 पाऊण वाजत आला होता आणि माझे कपडे राहिले होते. त्यानंतर कपडे वगैरे पूर्ण धुवून घेतले आणि कपडे झाल्यानंतर माझी अजूनही एक ती भाजी शेंगा होत्या, ती राहिलीच होती करायची. तर ती पण करून घेतली आणि खूप छान लागते ही भाजी. वरण असते, त्यामध्ये ही भाजी करावी लागते. तर तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला ह्या भाजीचं नाव काय? ज्यांना माहीत असेल त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर हे आपल्या इकडे विदर्भामध्ये चालते ही भाजी. वरणात टाकतात. ह्या शेंगाच आहे. कशाच्या शेंगा आहे तुम्ही नक्की सांगा, ज्यांना माहीत असेल. त्यानंतर किचन वगैरे पूर्ण क्लीन केलं. पण हा जो ब्लॉग चालू केला होता हा 4 वाजताचा आहे. कारण त्यानंतर 4 वाजता हे सगळं मी क्लीन करत होती पुन्हा. अगोदर केलं होतं, पण एवढं नव्हतं केलं. त्यामुळे 4 वाजता पूर्णपणे क्लीन केलं मी आणि याच्यानंतरचा पण ब्लॉग मी पुढं अपलोड करणारच आहे. हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.